डेमो में मुझे लगा कि काफ़ी मेहनत लगती है स्कल्पचर बनाने में। या दालनामध्ये वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून सरांनी काम केलेलं आहे आणि सरांची एक खासियत तुम्हाला सांगायची जर जंक आर्ट हा एक सब्जेक्ट असतो म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शिल्प तयार करणं ही एक सरांचा एक हातखंडा म्हणायला हरकत नाही। नमस्कार, मी यतीन पंडित, मी शिल्पकार आहे। मी नाशिकमध्ये गेली 25 वर्ष झाले काम करतो आहे आणि मला सांगायला नक्की आवडेल की माझं हे वैयक्तिक सोलो असं नाशिकमधलं पहिलं एक्झिबिशन आहे। मी आत्तापर्यंत नाशिकमध्ये ग्रुप एक्झिबिशन खूप केलेत, पण सोलो एक्झिबिशन माझा पूर्ण पोर्ट्रे मी ज्या मटेरियलमध्ये ज्या मीडियामध्ये काम करतो ते इथे डिस्प्ले करायला मला खूप आनंद होतो आहे आणि नाशिकमध्ये खूप चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे। मला या क्षेत्रामध्ये मी काम करेल किंवा या क्षेत्रामध्ये एंट्री घेईल, शिल्पकार म्हणून काम करेल अशी मला शक्यता वाटतही नव्हती, कारण मी बीइंग ॲज ॲन कमर्शियल आर्टिस्ट मला इंटरेस्ट होता, अप्लाइड आर्टमध्ये इंटरेस्ट होता। याच्या पाठीमागे एक आध्यात्मिक कारण आहे, कारण घरात कोणीही शिल्पकार कोणीही आर्टिस्ट असे नव्हते, पण आमचे गुरु महाराज म्हणजे भक्तराज महाराज ज्यांची आत्ता कांदळी म्हणजे पुण्याच्या जवळ समाधी आहे, या महाराजांमुळे मी या क्षेत्रात आलो। या क्षेत्राचा आवाका केवढा आहे हे मला तुमच्यासमोर शब्दांमध्ये सांगायची गरज नाही आहे। एक कलाकार म्हणून मी ऑलरेडी माझ्या काही कामातून इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा नाशिकमध्ये एक्झिबिशन करण्याच्या पाठीमागचा छोटासा प्रयत्न असा आहे माझा की मी अनेक वर्षांपासून महाराजांची शिल्प बनवतो आहे, रिअलिस्टिक, हायपर रिअलिस्टिक, स्पेशली डोळे आणि केस असं सगळं लावून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याचा बेनिफिट मला स्वतःला असा मिळाला, म्हणजे नाशिकमधले काही दिग्गज कलाकार ज्यांच्या गायडन्सखाली मी काम सुरू केलं, त्यांनी मला सांगितलं होतं की ही तुझी शैली तू डेव्हलप कर आणि जप। म्हणून मी या क्षेत्रामध्ये मल्टी कलरचं काम आत्ता अव्याहत इतक्या वर्षांपासून करू शकलेलो आहे। अर्थातच याच्यामध्ये तपस्या लागते, म्हणजे तपश्चर्या लागतेच, पण तुमचा रेग्युलर रियाज जसा कलाकाराला लागतो तसा रेग्युलर तुम्ही तुमचा बेस हा मजबूत ठेवला पाहिजे। या एक्झिबिशनमध्ये मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की मी गेली 10 ते 15 वर्ष झाले स्क्रॅपमध्ये पण काम करतो आहे, जंक मेटलमध्ये काम करतो आहे आणि ऑटोमोबाईल स्क्रॅप जे असतं त्याच्यामध्ये काही फॉर्म्स बनवलेले आहेत मी। जे तुम्ही एक्झिबिशनची एकदा टूर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या आर्टिस्टच्या स्टुडिओमध्ये स्क्रॅपपासून तर रिअलिस्टिकपर्यंत, ज्याला आपण हायपर रिअलिझम म्हणतो, मदाम तुसा म्युझियम मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं नाही आहे, पण मी खूपच प्रभावित झालो आहे या सगळ्या रिअलिस्टिक पोर्ट्रेट्स आणि स्कल्पचर्सचा। त्याच्यामुळे माझं पण हायपर रिअलिझममध्ये काम, स्क्रॅपमधलं काम, कंपोजिशनमधलं काम आणि गेले काही वर्षांपासून मी रेनेसन्सच्या काही कलाकारांच्या म्हणजे लिओनार्दो दा विन्सी आणि मायकेल एंजेलो या आर्टिस्ट लोकांचे काही कॉपी वर्क्स, म्हणजे मेन त्यांचे वर्क्स हे मी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आहे। तो एक अभ्यासाचा भाग असला माझा, तरीसुद्धा आज तो लोकांपर्यंत आला पाहिजे। माझी अशी संकल्पना आहे त्याच्या पाठीमागची की आज 550-600 वर्षांपासून या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला आकर्षित करतात। कलाकार म्हणून मला तर करतातच, पण एक कॉमन मॅन म्हणून, कॉमन व्यक्ती म्हणून खूप जणांना मोनालिसा, डेव्हिड हे आर्ट पीसेस खूप कॅच करतात। आज जगातलं सगळ्यात प्रसिद्ध शिल्प जर कुठलं असेल
तर मायकेलेंजेलोचा डेव्हिड आणि जगातलं एकमेव असं प्रसिद्ध चित्र जर कुठलं असेल तर लिओनार्दो दा विन्सीचं मोनालिसा. हा कदाचित मी म्हणणं तसं योग्य नाही आहे, पण हा जो मास्टरपीस आहे हा मी माझ्या स्टाईलनी माझ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. आणि ही पूर्ण मी एक सिरीज घेतलेली आहे. मी एकच मुद्दा शेवटी सांगेन, नंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवेन मी इथे. मी एकच सांगेन की मोनालिसा ही एक पूर्ण सिरीज मी करतो आहे, कारण त्याचा टायटल मी घेतलेला आहे द मिस्टिरियस शेड्स ऑफ रेनेसन्स. म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन जेव्हा आलं होतं त्यावेळेस त्यावेळेसच्या कलाकारांनी, लिओनार्दो दा विन्सीसारख्या कलाकारांनी या अशा चित्रांच्या मार्फत, शिल्पांच्या मार्फत आपल्या जनरेशनपर्यंत काही मेसेजेस पाठवलेले आहेत. आणि ते कलाकार म्हणून माझ्यापर्यंत जे पोचलेत ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं गूढ हास्य, तिची नजर हा टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्ही बघावा, त्याच्यातले बारकावे बघावे, मला निश्चितच प्रतिक्रिया द्यावी त्याच्याबद्दल, म्हणजे मी अजून काहीतरी नवीन चांगलं त्यात करू शकेल. आणि डेव्हिड याच्याविषयी मी एकच सांगेन की तो 550 वर्षांपूर्वीपासूनचा एक असा दगड आहे की जो अजूनही आपल्यासारख्या लोकांसाठी श्वास घेतो आहे या पृथ्वीतलावरती. म्हणून मी त्याचं टायटल घेतलेलं आहे द ब्रीदिंग स्टोन ऑफ रेनेसन्स. आणि तो 1501 साली मायकेलेंजेलोनी बनवला आहे. मी माझ्या पद्धतीने तो या मार्बलच्या पीसमध्ये घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो नाशिककरांसाठी किंवा इन जनरल सगळ्या रसिकांसाठी म्हणून मला अजून वेगळ्या पद्धतीने काम करायला त्याच्यात आवडेल. माझी सिरीज येते त्याच्यामध्ये सुद्धा, पण तुम्ही तो बघावा, त्याचे बारकावे बघावे आणि मला निश्चितच या गोष्टींचा प्रतिसाद तुमचा कळवावा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव श्रीपाद विलास बालेराव. मी शिल्पकलेमध्ये डिग्री कोर्स करून मी सुद्धा दगडी शिल्पकार मूर्ती करतो. तर हा परंपरागत व्यवसाय आमचा आहे. पण आजचं ओकेजन हे या कलादालनामध्ये यायचं असं की यतीन पंडित सरांचा डेमो स्टेशन आणि त्यांचं कला संग्रहालयातले काही कलाकृती यांचं आज एक्झिबिशन 3 दिवसासाठी होतं. आणि त्यासाठी मी अकोल्यावरून इकडे आलो सरांच्या एक्झिबिशनसाठी. तर आणि सर्व मूर्ती वगैरे सरांनी केलेली कलाकृती सर्व बघून त्यांची कलेविषयी तर आम्हाला माहितीच होती आधी, पण ही सर्व माहिती घेतली आणि एक्झिबिशनला आलो. तर आल्यानंतर सरांची माझी ओळख होती पहिल्यापासून. तर सरांनी सहज विचारलं किती वेळेसाठी आले तुम्ही. म्हटलं सर काय नाही, तुमच्यासाठीच आलो, एक्झिबिशनसाठी आलो, एक्झिबिशन बघण्यासाठी आलो. सर बोलले थोडं वेळ मॉडेल बसतील का. म्हटलं हो, काहीच अडचण नाही, तुमच्यासाठी ऑलवेज रेडी सर. तर सरांनी मग मॉडेलसाठी माझी निवड केली आणि शाडो मातीमध्ये त्यांचा डेमो हा त्यांनी शाडो मातीमध्ये दिला आहे. अप्रतिम डेमो मी यासाठी म्हणेल की एक शिल्पकार म्हणून प्रत्येकाला त्या शिल्पकाराला त्याची जाणीव असते की हा समोरचा शिल्पकार या कमी वेळामध्ये, म्हणजे त्यांनी अवघ्या 1 तासामध्ये हा डेमो दिला आहे. 1 तासामध्ये मातीत शिल्प तयार केलं आहे. त्याची सिरियसनेस आणि हा शिल्पकार असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि माझं वैयक्तिक हे पहिलं शिल्प आहे. माझं शिल्प आत्तापर्यंत कधी कोणी केलं नव्हतं, पण हे माझं पहिलं शिल्प असल्यामुळे मला ते प्रचंड स्मरणात राहण्यासारखं आणि माझ्यासाठी तो मास्टरपीस असं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे मी एक शिल्पकार म्हणून सुद्धा भाग्यवान आहे की सरांचं मॉडेल म्हणून मला बघण्याची संधी मिळाली. जनरली आपण ज्या कलादालनामध्ये जातो, जेव्हा वेगवेगळ्या एक्झिबिशनला भेट देतो, त्या ठिकाणी शक्यतो एका माध्यमात किंवा फार तर 2 माध्यमामध्ये कामं आपल्याला केलेली दिसतात. म्हणजे जास्तीत जास्त फायबर आणि सेकंडरी विचार केला तर मेटल, या 2च माध्यमात बऱ्यापैकी काम आपल्याला दिसतात. परंतु या दालनाचं वैशिष्ट्य असं, सरांची एक्झिबिशनचं वैशिष्ट्य असं की या दालनामध्ये वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून सरांनी काम केलेलं आहे. आणि सरांची एक खासियत तुम्हाला सांगायची जर, जंक आर्ट हा एक सब्जेक्ट असतो. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शिल्प तयार करणं
ही एक सरांचा एक हातखंडा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला या कलादालनामध्ये स्क्रॅपपासून केलेले शिल्प, त्याचप्रमाणे स्टोनमध्ये केलेले शिल्प, POPमध्ये केलेले शिल्प, फायबरमध्ये केलेली शिल्प, अशा भरपूर माध्यमामध्ये केलेली कामं आपल्याला या एकच कलादालनामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे शिल्पकारांनी आणि सर्व अन्य कलारसिकांनी नक्की या एक्झिबिशनला भेट द्यावी, असं एक शिल्पकार म्हणून मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. आपण यतींच्या प्रदर्शनात आलो आहे, पण मला वाटतं हे प्रदर्शन नाही आहे, हे यतीन पंडितचं एक वेगळं जग आहे. त्यांनी निर्माण केलेलं जग, आणि तो आपल्याला बोट धरून कुठेतरी घेऊन जातो आहे. कलाकृती ही नक्कल असते, पण फक्त कला म्हटलं ती नक्कलेच्या पलीकडे, प्रतिकृतीच्या पलीकडे, वास्तवाच्या पलीकडे जाणारा एक आदिम सत्य शोधणारा रस्ता असतो. आता उदाहरणादाखल सांगायचं तर इकडे हे तुटक्या काट्यांपासून केलेले मासे आहेत. आपण काट्याने जे मासे खातो त्याच काट्यांपासून केलेले हे मासे. त्याच्या पुढे हा जो मेंढा आहे, जो डोका आपटण्यासाठी दगडावरती प्रसिद्ध असतो, तो एका मोडक्या सायकलच्या सीटपासून केला आहे. इकडे पेंग्विन आहे. जो पेंग्विन आजकाल कचऱ्याचा डब्बा म्हणून वापरला जातो, किंवा जो पेंग्विन उत्तर प्रदेशातून आला आहे, पण कधीतरी तो उत्तर ध्रुवावरून आला आहे, पण तो उत्तर ध्रुवही कधीतरी उरणार नाही आहे, तो त्यांनी पेट्रोलच्या फुटक्या टाकीपासून तयार केला आहे. या सगळ्या प्रतिकृती, ह्यांना फक्त प्रतिकृती नाही म्हणतायत, या आपल्याला वास्तवाच्या पलीकडच्या जगामध्ये नेणारी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. की हा मार्ग आता इथे पोलादी मशीनच्या तुकड्यातून जखडलेला एक कठपुतळीचा चेहरा आहे. त्याचे डोळे बघा, त्याला जखडलेलं ते इंजिन बघा, आणि त्याला नसलेला देह बघा. तुम्हाला निश्चित ही कलाकृती कुठेतरी कुठल्या तरी वेगळ्या जगामध्ये निश्चित घेऊन जाईल. इकडे स्टेपलर मारलेली मोटरसायकल आहे. त्यांनी स्टेपलर नक्की कोणाला मारलं आहे? वेगाला मारलं आहे, मोटरसायकलला मारलं आहे, विज्ञानाला मारलं आहे? आय डोंट नो. ते तुम्ही आणि त्यांनी ठरवायचं, किंवा फक्त तुम्ही ठरवायचं. आपण जेव्हा एखादी कलाकृती बघतो तेव्हा ती जी आपल्याला सत्य सांगते ते सत्य अंतिम सत्य असतं. तिथे सिंगरच्या उद्ध्वस्त शिलाई मशीननी सुशोभित केलेली एक डबल बॅरल गन आहे, जी जग उद्ध्वस्त करते. त्याला निश्चित काय म्हणायचं आहे मला माहीत नाही, आणि एवढंही तुम्हाला पुरेसं वाटलं नाही तुम्हाला कुठेतरी ॲबस्ट्रॅक्टमध्ये नेणारं. तर रेनेसान्समधून येणारा डेव्हिड इथे आहे. पेंटिंगमधून बाहेर पडणारी मोनालिसा आहे, तिकडे उभा डेव्हिड आहे. हे एक रेनेसान्सचं वेगळं जग त्यांनी आणलं आहे आपल्यासाठी, आपल्याला घेऊन जायला. आणि हे जे यतींचं जग आहे त्याच्यात तुम्ही फेरफटका नाही मारलात तर आयुष्यात तुमचं निश्चित काहीतरी हरवलेलं असेल. कधीतरी या, आणि जर का तुम्हाला हे नाहीच दिसलं तर शोधा या कलाकृती आणि निश्चित बघा. नमस्कार, मी ज्योती पंडित. मी के वाघ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स स्कल्पचर डिपार्टमेंटमधून आले आहे. मी हे खास हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले यतीन पंडित यांचं सरांचं. आज सरांचा डेमो पण होता, लाईव्ह डेमो त्यांनी दिला पोर्ट्रेट ह्याच्यावर. आणि त्यांनी जे हे प्रदर्शन भरवले त्याच्यामध्ये म्युरलपासून, पोर्ट्रेटपासून, आणि पोर्ट्रेट तर आहेतच, आणि स्क्रॅप ह्या मटेरियलपासून त्यांनी खूप छान छान असे शिल्प तयार केलेले आहेत. आणि त्यांचं मेन शिल्प हे इथं डेव्हिड त्यांनी ते साकारलेलं आहे, आणि अतिशय सुंदर हे प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे. नमस्कार, माझे नाव ओमकार मोरे. मी के वाघ कॉलेज फाईन आर्ट्समधला एक स्टुडंट आहे स्कल्पचरमध्येच. मला इथं आल्यानंतर त्यांचा सरांचा डेमो वगैरे बघितल्यानंतर मला त्यातून खूप शिकण्यासारखं भेटलं. आणि त्यानंतर इथले काही जे स्कल्पचर्स आहे आणि याच्यामध्ये आपलं स्क्रॅप मटेरियलमध्ये बनवलेले आहे, तर त्यांचं ते क्रिएटिव्हिटी बघून म्हणजे आम्हाला पण एक उत्साह वाटतो आहे की कामामध्ये. आणि
त्यांचं जे पोर्ट्रेट करताना ती ब्लॉकिंग वगैरे बघितल्यानंतर आम्हाला की प्रॉपर स्कल कसा लावायचा, स्टार्ट ते एंडिंगपर्यंत काम आपलं कसं ठेवायचं, तर याची थोडी आम्हाला माहिती मिळाली आहे. नमस्कार, मी प्रथमेश किशोर पाठक. यतीन पंडित यांच्या शिल्पकला प्रदर्शनाच्या निमित्तानं इथे येऊन आणि त्यांची सगळी शिल्प वेगवेगळ्या फॉर्ममधली किंबहुना सगळ्याच फॉर्ममधली खूप सुंदर अशी शिल्प बघून प्रचंड आनंद झाला. कुठलाही कलाकार जेव्हा एखाद्या कलेच्या संदर्भात व्यक्त होत असतो, कलेतून व्यक्त होत असतो, तेव्हा खूपदा आपल्या डोळ्यासमोर प्रश्न येतो की त्याला नक्की कुठल्या क्षणाला किंवा कुठल्या एका त्या प्रसंगाला ती कलाकृती त्याच्या मनामध्ये उमटली, तो क्षण कुठला आहे, आणि तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. आणि जर आपण अनेक कलाकृती बघितल्या ह्या शिल्पकलेतल्या किंवा ह्या प्रदर्शनातल्या, तर आपल्याला असं लक्षात येईल किंवा आपल्याला तो प्रश्न पडतो आणि आपण आत्ममग्न होतो ह्या अनुषंगानं की हा प्रवास कसा झाला असेल त्या कलाकाराचा. एक साधं उदाहरण ह्या अनेक शिल्पांच्या ह्याच्यात द्यायचं झालं तर हा एक इथे खूप सुंदर शिल्पकृती आहे. त्याचं टायटल आहे साधना. आपण हे अमूर्त शैलीतलं आहे किंवा आपण याला असं म्हणू की यतीन पंडित ह्यांनी ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एकत्र केली. याच्यामध्ये वूड आहे, मेटल आहे, काही स्क्रॅपमधले एलिमेंट्ससुद्धा त्यांनी वापरलेले आहेत. साधना म्हणताना ही कलाकाराची साधना आहे एक प्रकारची, जी आपण बघत असतो, ज्याला रियाज म्हणत असतो. आणि खूपदा असं होतं की रियाजाच्या वेळेला आपण आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या मनामध्ये काही इमेजेस चमकून जातात आणि नंतर त्या इमेजेस आपण आपल्या भोवताला शोधत राहतो. तर हा तो शोध जो आहे तो अशा कलाकृतींमधनं दिसतो. मला असं मनापासून वाटतं की ह्या कलाकृती ह्या फक्त कुठल्या एका काळाचं प्रतीक नाही आहे, कुठल्या एका मीडियमचं प्रतीक नाही आहे, तर यतीन पंडित ह्यांनी ज्या पद्धतीनं सगळे फॉर्म्स हाताळलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांना जो काही प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि लोकांची वाहवा मिळते आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याबद्दल मी यतीन पंडित ह्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या कामाची दखल आपण सगळेच घेऊयात. त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरून आणि त्यांच्या स्टुडिओला नक्की एकदा भेट देऊयात आणि त्यांची ही कामं त्यांच्या तोंडून ऐकूयात की हे कशी घडलेली आहेत. मग त्यात डेव्हिड असेल, त्यात मोनालिसा असेल, त्यात पाडगावकर असतील, पुलं असतील किंवा त्यांनी केलेले काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स असतील, हे सगळे आपण बघूयात. स्क्रॅपमधलं त्यांचं काम बघूयात की हे फॉर्म्स त्यांना या भंगाराच्या गोष्टींमध्ये, स्क्रॅप मेटल्समध्ये कसे दिसतात, हे जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आणि मला वाटतं ह्याच्यातून आपणही रसिक म्हणून समृद्ध होत जाऊ. धन्यवाद.